कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ओमकार, बराच वेळ झाला रे वहिनीने आज जाऊन। काही प्रॉब्लेम झाला नसेल ना? मला काळजी वाटायला लागली आहे रे। मलाही तसंच वाटतंय। चल आपण आज जाऊया। हो। काय झालं वहिनी? बजरंगने कबूल केलं? हो, त्यांनी केलं कबूल। खरंच? सगळं भुवनेश्वरी मॅडमनीच त्याला करायला सांगितलं होतं, त्यांनीच जेलमधून बाहेर काढलं असं म्हटलं। येस, आता आपल्याला खूप मोठा पुरावा मिळालाय वहिनी। आता पुढे काय करायचं आपण? वहिनी, मी अधिपतीला फोन करून लगेच कळवतो। नाही नाही नको, आता फोन नका करू। पण का? नाही, असं फोनवर नको सांगायला आपण त्यांना। असं का? भाऊजी हे बघा, अधिपतींना सगळं बजरंग कडूनच कळणं गरजेचं आहे। आणि बजरंग म्हटलंय मला, मी अधिपतींसमोर सगळं खरं सांगणार आहे म्हणून। मी तसं कबूलच करून घेतलंय त्याच्याकडून। अधिपतींसमोर सत्य आणायचं असेल तर आपल्याला सगळं सिस्टमॅटिकली करायला हवं आता। हो, पण आपण सांगूया की अधिपतीला। अहो भाऊजी, आपण सांगितलं तर अधिपतींचा विश्वासच बसणार नाही। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, जर चुकून बोलताना भुवनेश्वरी मॅडम समोर अधिपती काही बोलले किंवा त्यांना जाब विचारायला गेले तर सगळं आपल्यावरच उलटेल ना। म्हणून म्हणते, हे बघा, आता या कानाची खबर त्या कानाला लागली नाही पाहिजे। हे अत्यंत महत्त्वाचं आहे। ही गोष्ट आपल्या तिघांमध्येच राहिली पाहिजे। कळतंय तुम्हाला? मी आता अधिपतींना काहीच सांगणार नाही आणि मी डायरेक्ट बजरंगला आणि अधिपतींना समोरासमोर आणणार आहे आणि हा सूर्य हा जयद्रथ करणार। वहिनी, पण जे काय कराल ते लवकरात लवकर करा, कारण अधिपतीने मला फोन केला होता। काय? हो, भाऊजी म्हणत होते पोलीस स्टेशन मध्ये यायचं बजरंगला भेटायला। अरे देवा, मी त्याला कसं बसं थांबवलंय आणि मी आता फॅक्टरीत गेलो ना की तुम्हाला परत विचारणार आहे। मी काय सांगू त्याला? तुम्ही काहीच सांगू नका, आता मी बोलते अधिपतींशी। हां, तुम्ही आता फक्त मी सांगते ते करा। बोला की। हां अधिपती, कुठे आहात तुम्ही आता? मी फॅक्टरीत आहे हो। बरं, घरी याल का? बोलायचं तुमच्याशी। आत्ता का हो? काय काम होतं काय अर्जंट? हो। काय बोला की। नाही नाही, असं फोनवर नको, खूप महत्त्वाचं बोलायचंय, घरी येऊन बोलू। अहो आत्ता बरं, ते तुम्हाला ते पैसे दिले होते बँकेत टाकायला, ते टाकले काय? नाही, ते नाही टाकलेत मी ते नंतर करते। तुम्ही आधी घरी या अधिपती, मला खूप महत्त्वाचं बोलायचंय तुमच्याशी। बरं, पण मी आता जरा पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे। तो बजाचा काय ते सोक्षमोक्ष लावून टाकायचं मला आज। तो लागलाय अधिपती। म्हणजे तेच मी तुम्हाला सांगते, सगळं घरी आल्यावर सांगते, तुम्ही लवकर घरी या। अहो म्हणजे बरं ठीक आहे, मी येतो, पण ओंक्या पण नाही आता फॅक्टरीत। तो आला की मी येतो, जरा कामं उरकल्यावर येतो। बरं ठीक आहे, या लवकर या। ठेवतो। यार ओंक्या, बरं झालं तू आलास। कुणीकडे होतस तू? आणि एवढ्या घाईघाईत फोन ठेवलास मारता माझा? ते काय ना भाऊजी, मीच ओमकारला फोन करून बोलवलं। थोडा पर्सनल प्रॉब्लेम होता, ते डॉक्टरांकडे जायचं होतं म्हणून। ते बायको प्रॉब्लेम। असं झालं होय? बरं बरं बरं, मला काय कळलं ना, एवढं गडबडीत फोन ठेवला। ठीक आहे ना हो सगळं? हो हो। काळजी घ्या, काळजी घ्या। बरं, मी जर पळू काय ओंक्या? मी गडबडीत आहे जरा, मला जायला लागते पडशीर बाहेर। तू कुठे चाललायस आता? बायको प्रॉब्लेम। तू आहेस ना? वहिनी येतो मी, गडबडीत आहे जरा। लहान आहेस का आता? अगं मस्करी केली। कुठे गेलती? काम होतं, कसलं? बाहेर गेले होते, काम होतं माझं। अगं तेच विचारलं, कसलं काम? तुला काहीच काम नाहीये का ग? काय? नाही म्हणजे माझ्या कामाची चौकशी करतेस इतकी म्हणून विचारलं। बया, मी तुझी एवढी साथ दिली, तुला सांगितलं का ती मावशी असणार आहे आणि त्याचं हे फळ देती, अशी गद्दारी करते तू माझ्यासोबत। काय? अगं काय काय काय
देव बघतोय, लक्षात ठेव. मी नाहीच विसरत. मास्तरीन बाई, शब्द पडू देत नाही तू. चल मी निघते. अगं अधिपती नाही आलेत घरला, माहितीये मला. मग तरी बी एवढी घाई करती. अगं चल की पाणीपुरी खाऊ. नाही नाही, मला नकोय काही पाणीपुरी वगैरे. अगं नवरा नाही घरी तरी बी एवढी घाई करती. म्हणजे काय, कामं असतात घरी. हाय का अक्षदा, आता घरी एवढे नोकर साकार असताना कसली कामं. मी निघते, चल बाय. पाणीपुरी तर मी खाणारच आहे, परत जाळ तुझ्या तोंडाचं होणार. कारण ते भुवनेश्वरी करणार आहे. आई साहेब, हा काय झालं? रडायला काय झालं? इथं का बसलाय नाही तुम्ही? नाही काहीतरी डोळ्यात गेलं असेल, बाकी काही नाही. खोटं बोल नका माझ्या संग. काय झालं सांगा मला. नाही हो, खरंच काही नाही. माझी शपथ आहे तुम्हाला, सांगा मला काय झालं. शपथ सुटली म्हणा, शपथ सुटली म्हणा. मग सांगा मला काय झालं. रडताय का पण? काय काय झालं? काय झालं? जे काही झालंय त्याचा विचार करत होतो आम्ही अधिपती. काय झालं? चुकलो आम्ही अधिपती. म्हणजे आम्ही तुमची खरी आई बनून यायला नग होतो. आम्ही तुमची खरी आई कधीच होऊ शकत नाही. तो जाब विचारत होतो देवी आईला, सोन्यासारखं लेकरू दिलं, पण त्याची आई होण्याचं भाग्य आम्हाला का नाही दिलं. तुम्हीच आमच्या आई साहेब आहे. तुमच्यासाठी हो, पण बाकीच्यांसाठी. अहो, बाकीच्यांना काय ग वाटना? असं नाही अधिपती, फॅमिली आहे. कधी कधी आम्हाला वाटतं का नाही की हे घर सोडून निघून राहावं कुठल्या तरी वृद्धाश्रमात जाऊन राहावं. वृद्धाश्रमात? तुमचं पोरग जिवंत आहे अजून म्हणलं. अहो पण अधिपती, तुमचा संसार आहे, तुमची बायको आहे, उद्या लेकरं बाळ होतील. उगा आमची अडचण कशा पाहिजे हा? आम्हाला ना बाकी काय बी नग अधिपती. तुम्ही सुखी व्हावं, तुम्ही खुश राहावं, एवढंच वाटतं आम्हाला. तुमच्या वडिलांना आम्ही नकोय, तुमच्या बायकोला आमची अडचण होत्या. असं काही नाही आहे आई साहेब. तुम्हाला नाही कळायचं अधिपती. सारख्या कुरबुरी होत राहणार, तक्रारी होत राहणार. आम्हाला का नाही तुमच्या दुःखाचं, क्लेशाचं कारण नाही व्हायचं. आता हात जोडतो आम्ही तुमच्या समोर. तुम्ही आम्हाला लई प्रेम दिलं, लायकी नसताना मान दिला, आईचा दर्जा दिला, पण आमचीच लायकी नव्हती. आता तर तुम्ही एकच करा, आम्हाला मोकळं करा आम्हाला. जाऊ द्या आम्हाला. जरा लांब राहिलो का नाही की सगळं शांत होईल. आम्ही चारुलता म्हणून इथं होतो का नाही, म्हणजे भुवनेश्वरी म्हणून नव्हतो, तेव्हा ही गोष्ट आम्हाला जाणवली. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.